राजूरमध्ये अवैध धंद्यांवरून राजकारण तापलंय. जनतेकडून उत्तरांची मागणी. राजूर परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध धंद्यावरून वातावरण चांगलेच तापले असून या प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेषतः अवैध दारू विक्रीमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असताना त्यामागे नेमके कोणाचे हितस्तंभ गुंतले आहे याबाबत जनतेपर्यंत चर्चाच रंगू लागली आहे. कालपर्यंत अवैध धंद्याविरोधात जोरदार भूमिका घेणारे, चौकाचौकात भाषणे करणारे आणि नैतिकचे धडे देणारे काही चेहरे आज मात्र मौन बाळगत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे लोकांना उपदेश आणि स्वतःसाठी वेगळे नियम असा आरोपही काही नागरिकांकडून केला जातोय. राजूरमधील महिलांच्या संसारावर संकट आणणाऱ्या अवैध धंद्यांविरोधात अलीकडे झालेल्या कारवायानंतर अनेक प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले. अवैध व्यवसायांना नेमका कोणाचा आश्रय होता, कोण कोणाच्या पाठीशी उभे राहिले आणि कोण रस्त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे याकडे नागरिकांचं लक्ष लागलं. स्थानिक पातळीवर या विषयावर विविध चर्चा सुरू असून संबंधितांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी आणि जनतेसमोर सत्य आणावे अशी मागणी होत आहे. दरम्यान जनतेची स्मरणशक्ती कमकुवत नसते, वेळ आल्यावर ती प्रत्येक चेहरा आणि प्रत्येक भूमिका ओळखते अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली आहे. राजूरच्या माय भगिनींच्या संसाराची राख करून नेमकं कोणाचं भलं होत होतं या प्रश्नाचे उत्तर आता जनता मागत असून या प्रकारे पुढील कोणती भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. टिटवाळा न्यूज साठी विशेष प्रतिनिधी विठ्ठल पवार, अकोले. म्हणते ना त्यांनी 30,000 9 महिने पैसे गेले. 9 महिने काय तुम्ही काय अर्ज करता? या सचिन देशमुख तुम्हाला व्हॉट्सअप कॉल दाखवतो. हाय तुमच्या ताकद, तुम्ही गुन्हा दाखल नाही करीत. आणि जे तुमच्यावर आरोप करताय मॅडम, तुम्ही मला त्या ग्रामसभेत त्यांची आईला उभ्या नाव त्यांनीच 9 महिने माझ्याकडून पैसे घेतले. 30,000 ते काय वाढ घ्यायची बोलणार त्यांची ताकद आहे. 9 महिने मी 10 पैसे निघून दिले डायरेक्ट खुल्या मागे. तुम्हाला बोललो होतो का आताही बोलतो ते पैसे न दिल्यामुळे कमेंट तुम्हाला दाखवू का किती कमेंट करता कमेंट आजची काय तुम्हाला सांगतो. ऐका ना, तुम्हाला दाखवतो ना कमेंट करणारच काय. यांनी भाड नाही काढली का 30,000 रुपये माही 30,000 रुपये महिन्याला वाढ खायले माहिती. सपोर्ट करा माय सगळ्यात पुरावा निश्चित आहे किती रुपये महिन्याला. आणि जे तुमच्यावर आरोप करते ना त्यांनीच 9 महिने पैसे गेले. 9 त्रिक 27 2,70,000 रुपये देऊन नंतर मला मारल्याच्या नंतर भांडण झालं.